शेतकरी बांधवांनो, मी शरद करंडे. शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेलो आहे. शेतकरी बांधवांसाठी जर तुम्ही फार्मर आयडी काढलेला नसेल, शेतकरी ओळखपत्र क्रमांक जर काढलेला नसेल, तर लवकरात लवकर तुम्ही त्याला तो काढून घ्यायचा आहे. तुम्हाला जवळच्या CSC केंद्रामधून किंवा महाई सेवा केंद्रामधून हा फार्मर आयडी किंवा तुमचं शेतकरी ओळखपत्र क्रमांक हा तुम्हाला काढता येणार आहे. जवळच्या महाई सेवा केंद्रातून किंवा CSC केंद्रामधून जाऊन तुम्ही हा काढू शकता. तुम्हाला यापुढे तुमचा 7/12 डाउनलोड करायचा असेल किंवा पीक विमा भरायचा असेल किंवा कुठला तुम्हाला आता जी नुकसान भरपाई आहे ती नुकसान भरपाई घ्यायची असेल, अशा भरपूर शेतीच्या सर्व योजनांसाठी तुम्हाला जर कुठल्या योजनांसाठी फॉर्म भरायचा असेल तरी तुम्हाला हा फार्मर आयडी अतिशय महत्त्वाचा असा लागणार आहे. तुम्हाला या फार्मर आयडी शिवाय किंवा शेतकरी ओळखपत्र क्रमांकाशिवाय तुम्हाला कुठलाही फॉर्म तुम्हाला भरता येणार नाही आहे, कुठलाही लाभ तुम्हाला मिळणार नाही आहे, कुठलाही 7/12 तुम्हाला डाउनलोड करता येणार नाही आहे. तुम्हाला हा ओळखपत्र असल्याशिवाय तुमची शेतकरी जी ओळख आहे, शेतकऱ्याची जी ओळख आहे ती ओळख या ठिकाणी पटली जाणार नाही. तर त्यामुळे तुम्हाला तुमचं कुठलाही या ठिकाणी लाभ, गव्हर्नमेंटचा सरकारी योजनांचा लाभ या ठिकाणी तुम्हाला घेता येणार नाही आहे. आता त्या ओळखपत्र काढण्यासाठी तुम्हाला जवळच्या CSC केंद्रामधून जाऊन तुम्ही तुमचं ओळखपत्र किंवा फार्मर आयडी काढू शकता. आता तुमच्याकडे जर CSC आयडी असेल तर तुम्ही घर बसल्या सुद्धा याचा जो शेतकरी ओळखपत्र क्रमांक आहे तो काढू शकता. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. कशा पद्धतीने तुम्हाला घर बसल्या हे शेतकरी आयडी काढायचा आहे, कशा पद्धतीने तुम्हाला त्याचं रजिस्ट्रेशन करायचं आहे, कशा पद्धतीने तुम्हाला फार्मर आयडी काढायचा आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओच्या नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत जातील. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया की फार्मर आयडी कशा पद्धतीने काढायचा आहे. बघा मित्रांनो, आपल्याला फार्मर आयडी काढण्यासाठी या वेबसाईटवरती यायचं आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन तुम्ही ह्या वेबसाईटवरती येऊ शकता. या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी बघा 4 ऑप्शन या ठिकाणी दिसतात. डॅशबोर्ड या ठिकाणी 1 नंबरला दिसते. त्यानंतर चेक एनरोलमेंट स्टेटस, यामध्ये आपण आपला फार्मर आयडी तयार झालेला आहे की नाही त्याचा एनरोलमेंट आयडी जो नंबर येतो तो नंबर टाकून यामध्ये आपण आपला फार्मर आयडी चेक करू शकता. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला जायचे आहे लॉग इन विथ CSC. जर तुमच्याकडे CSC लॉग इन असेल तरच तुम्हाला फार्मर आयडी काढता येणार आहे. जर तुमच्याकडे CSC लॉग इन जर नसेल तर तुम्हाला जवळच्या CSC केंद्रामध्ये जाऊन तुमचा फार्मर आयडी काढून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला CSC लॉग इन विथ CSC यावरती जायचं आहे. बघा या ठिकाणी एक पॉपअप आलाय, त्याला या ठिकाणी ओके करायचे. बघा या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला CSCचं लॉग इन अशा प्रकारे ओपन होईल. या ठिकाणी आल्याच्या नंतर आपला जो CSCचा जो आयडी आहे तो आयडी या ठिकाणी टाकायचा आहे. आयडी टाकल्याच्या नंतर खाली पासवर्ड जो आहे तुमचा CSC लॉग इनचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी जो कॅप्चा दिला आहे तो कॅप्चा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकल्याच्या नंतर खाली साइन इन बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर मी या ठिकाणी लॉग इन करून घेतोय माझं. बघा या ठिकाणी लॉग इन झाल्याच्या नंतर तुम्हाला असं इंटरफेस या ठिकाणी पाहायला मिळेल. या ठिकाणी तुमचं लॉग इन झाल्याच्या नंतर या ठिकाणी ज्या कस्टमरचा म्हणजे ज्या शेतकऱ्याचा या ठिकाणी फार्मर आयडी काढायचा आहे त्या शेतकऱ्याचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला मोकळी जागा दिसते. ह्या मोकळ्या जागेमध्ये फक्त एकदा क्लिक करायचं आहे. तर मी या ठिकाणी आधार नंबर टाकून घेतोय. बघा या ठिकाणी आपण आधार नंबर टाकलाय. आधार नंबर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी मोकळ्या जागेमध्ये मी क्लिक करतोय. जसं मी मोकळ्या जागेमध्ये क्लिक करेल तसं या ठिकाणी तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP आपल्याला या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि खाली व्हेरीफाय बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी ज्या शेतकऱ्याचा आधार नंबर तुम्ही टाकला त्याच्या मोबाईलवर रजिस्टर नंबरवरती एक OTP पाठवला. तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे. OTP टाकल्याच्या नंतर या ठिकाणी व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही व्हेरीफाय बटनावरती क्लिक कराल या ठिकाणी तुमचं व्हेरिफिकेशन या ठिकाणी होऊन जाईल. त्यानंतर या ठिकाणी कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये खाली तुम्हाला दिले आहे तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो मोबाईल नंबर चालू मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर तुम्ही साईटला मोकळ्या जागेत क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP आपल्याला या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि खाली व्हेरीफाय बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी रजिस्टर मोबाईल नंबरवरती म्हणजे तुम्ही जो मोबाईल नंबर या ठिकाणी दिलाय त्या नंबरवरती एक OTP पाठवला. तो OTP या ठिकाणी टाकल्याच्या नंतर व्हेरीफाय बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही व्हेरीफाय बटनावरती क्लिक कराल तसं या ठिकाणी तुमचं व्हेरिफिकेशन या ठिकाणी होऊन जाईल. त्यानंतर खाली जो फार्मर आहे त्या फार्मरचे डिटेल या ठिकाणी दाखवली जाईल, म्हणजे त्याची माहिती संपूर्ण यावर दाखवली जाईल. त्यांचं नाव इंग्लिशमधून या ठिकाणी आलेलं असेल.
तेच इंग्लिशमधील नाव आपल्याला या ठिकाणी मराठीमध्ये टाकायचं आहे. त्याचा मॅच स्कोर जो आहे तो मॅच स्कोर 100 आलेला पाहिजे. या ठिकाणी जो नाव या ठिकाणी इंग्लिशमध्ये आले ते सेम नाव या ठिकाणी मराठीमध्ये म्हणजेच आपल्या मातृभाषेमध्ये या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. तर मी या ठिकाणी जे नाव आहे फार्मरचं, जे शेतकऱ्याचं नाव आहे इंग्लिशमध्ये, ते मराठीमध्ये या ठिकाणी टाकून घेतो. मग या ठिकाणी मी इंग्लिशमधलं नाव मराठीमध्ये टाकून घेतलं, त्याचा मॅच स्कोर या ठिकाणी 100 आलेला आहे. या ठिकाणी फार्मरचं जे जेंडर आहे ते जेंडर या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेलं असेल, मेल असेल फिमेल असेल ते या ठिकाणी आलेलं असेल. या ठिकाणी कास्ट कॅटेगरी विचारली आहे. कास्ट कॅटेगरीमध्ये या ठिकाणी बघा जनरल, ओबीसी, एससी आणि एसटी आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात, कोणत्या जातीमध्ये येतात, ती जात किंवा कास्ट आपल्याला या ठिकाणी ती निवडायची. तुमची जी कास्ट असेल, त्या शेतकऱ्याची जी कास्ट असेल ती कास्ट या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची. मग या ठिकाणी खाली आल्याच्या नंतर जे फार्मरची जी जन्मतारीख आहे, जी जन्मतारीख या ठिकाणी आलेली असेल, डेट ऑफ बर्थ या ठिकाणी आलेली असेल. त्यानंतर फार्मरचं जे एज आहे, वय, जे वय या ठिकाणी दाखवलेलं असेल ते या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेलं असेल. जन्मतारखेनुसार जे वय असेल ते वय या ठिकाणी आलेलं असेल. त्यानंतर या ठिकाणी फार्मर जे आहे तो फार्मरच्या वडिलांचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करून आल्याच्या नंतर या ठिकाणी जो फार्मर आहे त्या फार्मरचा फोटो या ठिकाणी ऑटोमॅटिक आधार कार्डवरून आलेला असेल. त्यानंतर या ठिकाणी न्यू बिझनेस ऑप्शन दिले. न्यू बिझनेसमध्ये तुमचा जर काही बिझनेस असेल तर येस करायचं आहे, नसेल तर या ठिकाणी नो करायचं आहे. त्यानंतर खाली यायचे स्क्रोल करून या ठिकाणी तुम्हाला रेसिडेन्शियल डिटेल विचारले, म्हणजे तुमचा जो पत्ता असेल आधार कार्डवरचा तो आधार कार्डवरचा पत्ता या ठिकाणी आलेला असेल. आता रेसिडेन्शियल टाईपमध्ये जर तुमचं नागरी असेल किंवा नागरी असेल तर या ठिकाणी रुरल अर्बन आलेलं असेल आणि गावाकडचं असेल म्हणजे रुरल एरिया असेल तर या ठिकाणी तो दाखवला जाईल. जो असेल तो या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेला असेल. त्यानंतर या ठिकाणी फार्मरचा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस या ठिकाणी आलेला असेल इंग्लिशमधून, जसं आधार कार्डवर असेल तसं या ठिकाणी आलेला असेल. तोच ॲड्रेस जो या ठिकाणी आलेला आहे तोच मराठीमध्ये तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. फार्मर ॲड्रेस इन लोकल लँग्वेजमध्ये या ठिकाणी तो मराठीमध्ये तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. बघा या ठिकाणी तुमचा ॲड्रेस तुम्ही मराठीमध्ये टाकल्याच्या नंतर या ठिकाणी आपलं जे राज्य आहे, स्टेट आहे, ते स्टेट या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेलं असेल. महाराष्ट्र राज्य या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेलं असेल. त्यानंतर या ठिकाणी जो डिस्ट्रिक्ट आहे, आपला जो डिस्ट्रिक्ट असेल तो डिस्ट्रिक्ट या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तुमचा जो डिस्ट्रिक्ट असेल तो डिस्ट्रिक्ट या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. या ठिकाणी आपला जो तालुका असेल तो तालुका या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी विलेजमध्ये तुम्हाला तुमच्या गावाचं नाव जे असेल ते गावाचं नाव या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. बघा गावाचं नाव सिलेक्ट केल्याच्या नंतर पुढच्या याच्यामध्ये पिनकोड ऑटोमॅटिक आलेला असेल. जर तुमचा पिनकोड ऑटोमॅटिक आला नाही तर या ठिकाणी तुमचं गाव जे आहे ते गावाचं नाव या ठिकाणी व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. गावाचं नाव व्यवस्थित सिलेक्ट केल्याच्या नंतरच तुमचा पिनकोड या ठिकाणी ऑटोमॅटिक घेतला जाईल. त्यानंतर या ठिकाणी लँड होल्डर डिटेलमध्ये जर तुमच्याकडं तुमची स्वतःची जमीन असेल तर ओनर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही भाड्याने वगैरे घेतले असेल तर या ठिकाणी टेनेंट वगैरे करायचं आहे. आणि तुम्ही जर तुमच्याकडे लँड नसेल तर या ठिकाणी लँडलेस करायचं आहे. आणि फॉरेस्ट ड्वेलरमध्ये जर असाल तुम्ही तर या ठिकाणी तुम्हाला ते ऑप्शन या ठिकाणी निवडायचं आहे. आणि तुमच्याकडे जर ओनर कम टेनेंट हे जर असेल म्हणजे तुम्ही भाडेतत्वावर जर चालत असाल तर या ठिकाणी तुम्हाला हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. तर माझे स्वतःची जमीन आहे तर मी या ठिकाणी ओनर हे टाईप सिलेक्ट करतोय. बघा या ठिकाणी स्क्रोल करून थोडंसं खाली यायचं आहे. ऑक्युपेशन डिटेलमध्ये तुम्हाला या ठिकाणी काही भरायचं नाही. ॲग्रिकल्चर ऑटोमॅटिक आलेलं असेल. लँड ओनरिंग टाईप. त्यानंतर या ठिकाणी फेस लँड डिटेलमध्ये आपल्याला आपल्या जमिनीचा जो सातबारा आहे तो सातबारा या ठिकाणी ॲड करायचा आहे. या ठिकाणी फेच लँड डिटेलवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी महाराष्ट्र जे आपलं ऑटोमॅटिक आलेलं असेल या ठिकाणी डिस्ट्रिक्ट आपलं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी सब डिस्ट्रिक्ट म्हणजेच आपला तालुका जो असेल तो तालुका या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. आणि त्यानंतर विलेजमध्ये आपल्या गावाचं नाव आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. ज्या ठिकाणी ज्या गावामध्ये तुमची जमीन आहे, तुमचा सातबारा आहे, त्या गावाचं नाव या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. बघा गावाचं नाव सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला खसरा नंबर विचारला आहे. या खसरा नंबरमध्ये तुम्हाला तुमचा गट नंबर जो आहे तो गट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. बघा गट नंबर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी सिलेक्ट टेनेंट म्हणजे आयडेंटिफायर नेममध्ये आपल्याला जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याचं नाव या ठिकाणी दाखवले जाईल. भरपूर शेतकऱ्यांची ज्या गटामध्ये त्या जो गट नंबर टाकला आहे त्या गटामध्ये सर्व शेतकऱ्यांची नाव या ठिकाणी दाखवले जातील. आपलं जे नाव आहे ते नाव या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर मी या ठिकाणी जे शेतकऱ्याचं नाव आहे ते नाव या ठिकाणी सिलेक्ट करून घेतोय. नाव सिलेक्ट केल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याच्या नावावरती जेवढे काही गट नंबर असतील ते गट नंबर या ठिकाणी सर्व दाखवले जातील. त्याचे सब सर्वे नंबर, होल्डर नंबर, त्यानंतर त्यांचं जो शेतकरी त्याचं नाव दाखवलं जाईल. त्यानंतर ओनर टाईप दाखवले जाईल. सिंगल आहे, जॉईंट आहे, कसं आहे ते सर्व दाखवले जाईल. आणि किती लँड आहे, किती जमीन त्या शेतकऱ्याच्या नावावरती सर्व
या ठिकाणी दाखवलं जाईल, सगळी हेक्टरमध्ये या ठिकाणी जमीन दाखवली जाईल। या ठिकाणी सर्व जमिनीला या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचे, तुमचे जेवढे गट नंबर या ठिकाणी आलेले असतील सर्व गट नंबर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे। गट नंबर सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला सबमिट बटनावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे। बघा या ठिकाणी सबमिट बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचे सर्व गट नंबर या ठिकाणी ॲड होतील। या ठिकाणी व्हेरीफाय ऑल लँड यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। 2 नंबरचा ऑप्शन दिसतंय तुम्हाला, या ठिकाणी 2 ऑप्शन दिसतात, त्यापैकी व्हेरीफाय ऑल लँडवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय ऑल लँडवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला टोटल तुमचं जे लँड एरिया आहे तो दाखवला जाईल आणि टोटल लँड एरियामध्ये तुमचा किती लँड तुमच्या मालकीवरती हे सर्व डिटेल या ठिकाणी दाखवले आहेत। स्क्रोल करून खाली यायचे, डिपार्टमेंट अप्रूव्हलमध्ये यायचे, या ठिकाणी रेव्हेन्यू डिपार्टमेंट ऑटोमॅटिक आलेलं असेल। या ठिकाणी आय ॲग्रीवरती आपल्याला या ठिकाणी चेक करायचे, क्लिक करायचे। क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला येस आणि नो हे 2 ऑप्शन या ठिकाणी दाखवले जातील। येस ऑटोमॅटिक या ठिकाणी आलेलं असेल सिलेक्ट, त्याला तसंच सिलेक्ट राहून द्यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी डिक्लेरेशन दिले, डिक्लेरेशनला तुम्हाला या ठिकाणी ओके करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी डिक्लेरेशन बाय CSC फार्मर आणि एक ऑपरेटर या दोन्हीला तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं आहे। चेक केल्याच्या नंतर या ठिकाणी सेव्ह बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। बघा सेव्ह बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन या ठिकाणी दाखवलं जाईल। बघा या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला ऑथेंटिकेशन बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन या ठिकाणी करायची आहे प्रोसेस। त्यामध्ये तुम्हाला OTP आणि बायोमेट्रिक, जर शेतकरी जवळ असेल आणि तुमच्याकडे डिव्हाइस असेल थंबचं तर या ठिकाणी तुम्ही बायोमेट्रिकवरती क्लिक करून त्याचा थंब घेऊ शकता। जर नसेल तर या ठिकाणी OTP वरती तुम्ही क्लिक करून प्रोसीड टू E-साइन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे। बघा या ठिकाणी आल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला आय हिअर बाय ऑथराइज यावरती आपल्याला चेक करायचं आहे। या ठिकाणी आल्याच्या नंतर खाली तुम्हाला जो फार्मर आहे फार्मरचा म्हणजे जो शेतकरी तो शेतकऱ्याचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला KYC करायची आहे आपल्या फार्मर आयडीची। KYC करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला जो शेतकरी त्या शेतकऱ्याचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि सेंड OTP बटनावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। बघा सेंड OTP बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक OTP पाठवला जाईल। तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। एंटर OTPच्या समोर जो बॉक्स दिला आहे त्या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTP बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कोणत्या मोबाईल नंबरवरती OTP पाठवला आहे त्याचे शेवटचे 4 अंक या ठिकाणी तुम्हाला दाखवले जातील। त्या मोबाईल नंबरवरती जो OTP आला आहे तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTP बटनावरती क्लिक करायचं आहे। जर तुम्हाला OTP आला नाही तर या ठिकाणी रिसेंट OTP या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे, म्हणजे तुम्हाला पुन्हा OTP सेंड केला जाईल। तर तो OTP टाकून या ठिकाणी व्हेरीफाय OTP बटनावरती क्लिक करायचं आहे। बघा या ठिकाणी आपल्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती OTP जो गेला आहे तो OTP या ठिकाणी टाकल्याच्या नंतर व्हेरीफाय OTP बटनावरती क्लिक करायचं आहे। ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी सक्सेसफुली होऊन जाईल। या ठिकाणी रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झाल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही स्क्रोल करून खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला एक एनरोलमेंट ID, हा एनरोलमेंट ID तुम्हाला या ठिकाणी जनरेट होईल। एनरोलमेंट ID तुम्हाला या ठिकाणी जनरेट होईल। तुमचा एनरोलमेंट IDचा या ठिकाणी फोटो काढून घ्यायचा आहे आणि हा एनरोलमेंट ID तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे। तुमचा एनरोलमेंट ID तुम्हाला तुमचं फार्मर ID ट्रॅक करण्यासाठी या ठिकाणी लागणार आहे। जर नसेल तुमच्याकडे एनरोलमेंट ID तुम्ही विसरला तर तुम्ही तुमच्या आधार कार्डवरून ज्याचं स्टेटस आहे ते स्टेटस या ठिकाणी चेक करू शकता। या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड PDF यावरती आपल्याला क्लिक करायचे आणि तुमची जी एनरोलमेंट ID काढलेला आहे, तुम्ही जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या रजिस्ट्रेशनची या ठिकाणी ती PDF आहे, ती PDF तुम्हाला या ठिकाणी सेव्ह करून घ्यायची। बघा आपला फार्मर ID आपण काढल्याच्या नंतर तो जनरेट झाला आहे की नाही, फार्मर ID तयार झालेला आहे की नाही त्याचं स्टेटस चेक करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी फार्मर रजिस्ट्री या लिंकवरती यायचे। तुम्हाला ही लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। या ठिकाणी आल्याच्या नंतर या ठिकाणी होम पेजवरती तुम्ही याल। या ठिकाणी आल्याच्या नंतर चेक एनरोलमेंट स्टेटस यावरती आपल्याला जायचं आहे। एनरोलमेंट स्टेटसवरती गेल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला 3 ऑप्शन दिले आहेत, एनरोलमेंट ID, फार्मर ID आणि आधार नंबर। जर तुमच्याकडे यापैकी एनरोलमेंट ID असेल तर तुम्ही या ठिकाणी एनरोलमेंट ID टाकून या ठिकाणी चेक बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तुमच्याकडे जर एनरोलमेंट ID नसेल, तुम्ही जर विसरला असेल, फोटो वगैरे काढला नसेल तर या ठिकाणी तुम्हाला आधार नंबरवरती क्लिक करायचे आहे। आधार नंबरवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा जो आधार नंबर आहे म्हणजे जो फार्मर ID जो शेतकऱ्याचा आधार नंबर आहे तो आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी चेक बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर मी या ठिकाणी जो आधार नंबर आहे शेतकऱ्याचा आधार नंबर या ठिकाणी टाकून घेतोय। बघा या ठिकाणी शेतकऱ्याचा आधार नंबर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी चेक बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही चेक बटनावरती क्लिक केलं तसं या ठिकाणी तुम्हाला त्या फार्मरची त्या शेतकऱ्याची या ठिकाणी डिटेल दाखवली जाईल, आधार नंबर दाखवला जाईल, त्यांचं नाव दाखवलं जाईल,
तुम्ही एनरोलमेंट म्हणजे कधी रजिस्ट्रेशन केले ती तारीख या ठिकाणी दाखवली जाईल आणि या ठिकाणी सांगितलं जाईल की फार्मर आय डी जो आहे या ठिकाणी अंडर अप्रुव्हल प्रोसेसमध्ये आहे किंवा तयार झालेला असेल तर या ठिकाणी तो आय डी या ठिकाणी नंबर या ठिकाणी आलेला असेल. या ठिकाणी अप्रुव्हल स्टेटस या ठिकाणी जर अप्रुव्हल असेल तर या ठिकाणी फार्मर आय डी तयार झालेला असेल तो या ठिकाणी दाखवला जाईल आणि जर पेंडिंग असेल तर या ठिकाणी प्रोसेस म्हणून असं या ठिकाणी दाखवलं जाईल. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा फार्मर आय डी काढू शकता किंवा फार्मर आय डीचं स्टेटस जे आहे ते स्टेटस या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा फार्मर आय डी काढायचा आहे. तुमच्या जवळच्या CSC केंद्रामधून जाऊन काढा किंवा तुमच्याकडे जर CSC आय डी असेल तर त्यावरून सुद्धा तुम्ही काढू शकता. जर नसेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करून आमच्याकडून तुम्ही काढून घेऊ शकता, पण त्याची जी सर्व्हिस चार्जेस तुम्हाला द्यावे लागतील. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा फार्मर आय डी काढायचा आहे. लवकरात लवकर ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेला नसेल अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपला फार्मर आय डी काढून घ्यायचा आहे. लवकरात तुम्हाला तुमचा जर फार्मर आय डी काढलेला नसेल तर तुम्हाला जे NRS सेवा आहेत, सेवा आणि सर्व्हिस तुम्हाला या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या कुठल्याही मिळणार नाही आहेत. तर लवकरात लवकर तुम्ही तुमचा फार्मर आय डी काढून घ्यायचा आहे. CSC केंद्रामधून काढा किंवा जवळच्या माही सेवा केंद्रामधून जाऊन काढू शकता किंवा आमच्याशी संपर्क साधू शकता. महत्त्वपूर्ण अशी माहिती होती. जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.